तर आज आपण बनवणार आहे मिक्स सीड्स प्रोटीन बार. आजच्या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला एक हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स हवं असेल, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप सिंपल आणि इझी रेसिपी आहे, जास्त वेळही नाही घेत. खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. एका कढईमध्ये सगळे मिक्स सीड्स एकदा व्यवस्थित भाजून घ्या, त्यांचा ड्रायनेस निघून जाईपर्यंत. मी 9 प्रकारचे मिक्स सीड्स घेतलेले आहेत. त्यांचा एक पूर्ण पॅकेटच येतो. मी तोच यूज केला आहे. सगळं व्यवस्थित भाजून झालं आहे आपलं. आपण ते प्लेटमध्ये एका काढून घेऊयात. मग मिक्सरमध्ये मिक्स सीड्स बारीक करून घ्या. त्याच्यानंतर खजूरही बारीक करून घ्या, पाणी न घालता. ग्राइंड करून झाल्यानंतर हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात. त्याच कढईमध्ये एक चमचाभर तूप घालून खजूरही भाजून घ्या. मग तुम्हाला त्यांना जसा आकार द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता. बघू शकता आपलं हे मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता आपण ह्याला जशा हव्या तशा शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मग वरून आपल्याला चॉकलेट घालायचं आहे. मी डार्क चॉकलेट यूज करते. तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही चॉकलेट यूज करू शकता. चॉकलेट घातल्यानंतर आपल्याला कमीत कमी 2 तासासाठी हे सगळं फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आणि तयार आहेत आपले पौष्टिक असे मिक्स सीड्स प्रोटीन बार. तुम्ही हे सकाळी नाश्त्यालाही खाऊ शकता. माझ्या घरात तर हे प्रोटीन बार सगळ्यांना खूपच आवडलेत. आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब.